स्वराज्याची निर्मिती करायची, हे विश्व निर्माण करायचंय, शून्यातून जग निर्माण करायचंय. पण नेमकं कसं करावं? एकही मावळा नाही, एकही मनुष्य नाही. या स्वराज्याची निर्मिती काय ह्या धर्मावरती, ह्या धुंड्यावरती नेमके करायची कसे? एकमेव काय जर मनामध्ये असेल तर फक्त स्वराज्य स्वराज्य स्वराज्य. झोपताना स्वराज्य, उठताना स्वराज्य, स्वप्नामध्ये स्वराज्य, रक्तामध्ये स्वराज्य. प्रत्येक काय म्हणत असेल तर फक्त स्वराज्य निर्माण करायचंय, स्वराज्य निर्माण करायचंय. आता स्वराज्याची निर्मिती नेमकी कशी करावी? प्रत्येक जातीमध्ये 18 पगड जातीमध्ये जेवढे मावळे होते ना, सगळे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जमा केले. सगळे मावळे राजांनी जमा केले. दगडामध्ये, धोंड्यामध्ये, कळ्यामध्ये कुठे जरी लपून गेलेला असेल, राहण्यासाठी गेलेला असेल, परत गावावरती बोलवा. साहेब गावावरती यायचं, पण नेमकं कसं यायचं? खाण्यासाठी तर काहीतरी पाहिजे. शेती पिकवायची कशी करावी? त्या काळामध्ये जिजामाताने प्रत्येकाला 2 बैलाच्या जोड्या आणि धान्य पिकवण्यासाठी जेवढं असेल तेवढं शेतामध्ये पिकवण्यासाठी धान्य त्या काळामध्ये आऊसाहेबांना प्रत्येकाला दिलं. आता धान्य प्रत्येक जण आता पिकू लागलं, आनंदानं शेती करू लागलं. तर शेतामध्ये जेवढं पीक आलं होतं, वाऱ्यावरती ते शेतामधलं पीक डोलत होतं. पण जंगलामध्ये राहणारे, दऱ्यामध्ये खोऱ्यामध्ये राहणारे प्राणी, जंगली प्राणी ते सगळं पीक नष्ट करत होते. आता नेमकं काय करावं? प्रत्येक जण मावळा आऊसाहेबांकडे येता सांगायचं, आऊसाहेब एवढं मोठ्यासारखं धान्य पिकवलंय, जंगलामध्ये, दऱ्यामध्ये, खोऱ्यामध्ये राहणारे जंगली प्राणी आहेत ना, ते एकही जण होत नाही हो. नेमकं काय करायचं आऊसाहेब? जीवा पाड जपलेलं या धान्य, आमच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेलं या धान्याला. पण आता जर तोंडातला घास जर काढून जर हे देत असतील तर नेमकं काय करावं? सांगितलं आऊसाहेबांनी, जो कोणी प्राण्याची शेपट काढून माझ्याकडे आणून दे ना, त्याला एक सोन्याचं कडं दिलं जाईल. काय? त्याला एक सोन्याचं कडं दिलं जाईल. प्रत्येक जण नवरा रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून प्रत्येक जण तयार घेऊन जंगलामध्ये रामराम कष्ट करायचं, शेतामध्ये प्राणी मारायचं, कोणी मुडकं छाटून आणायचं, कोणी पाय आणायचं, कोणी जिंदा प्राणी आणायचं, कोणी शेपूट काढून आणायचं. आऊसाहेब अन्न शेपूट, आऊसाहेब अन्न प्राणी, त्या मला सोन्याचं कडं. आता प्रत्येक जण सोन्याचं कडं जिंकत होतं. एक मनुष्य होता, एक मावळा या स्वराज्यामध्ये असा होता, लिपाड मावळा. 2 वाजले होते रात्रीचे, मध्यरात्री प्राणी मारला, खांद्यावरती घेतला, लाल माला समोर आला, दार वाजू लागला, आवाज देऊ लागला, आऊसाहेब आऊसाहेब. बाळ्यांना विचारलं, काय काम एवढ्या रात्री आऊसाहेबांकडे? काही नाही म्हणे, या प्राणी मारलाय ना तर मला आऊसाहेबांना भेटायचंय. सोन्याचं कडं पाहिजे ना तर उद्या दिलं जाईल. आता आऊसाहेब झोपल्या. आऊसाहेबांना आवाज झाला, चावल सुटली, जाग्या झाल्या, आऊसाहेब बाहेर आल्या. काय लावलंय? सांगितलं होतं ना आऊसाहेब, प्राणी मारला, प्राण्याचं शेपूट आणल्याच्या नंतर सोन्याचं कडं दिलं जाईल. बघा, हा प्राणीने खांद्यावरती आणलाय. तो प्राणी समोर टाकला. विचारलं आऊसाहेबांनी, सोन्याचं कडं तर मी उद्याही दिलं असतं ना, एवढ्या रात्री आता काय करत होते? विचारलं, तुझं नाव काय? आऊसाहेबांना सांगितलं, माझं नाव तानाजी. ऐका, त्या दिवशीपासून तानाजी आऊसाहेबांचे झाले, स्वराज्याचे झाले, तर मरेपर्यंत ते तानाजी स्वराज्याचे झाले, मरेपर्यंत स्वराज्याचे राहिले, मरेपर्यंत. सांगितलं होतं आऊसाहेबांनी, आताच याची काय गरज होती? उद्या जरी आला असता तर सोन्याचं कडं दिलं असतं. तानाजीने सांगितलं, आऊसाहेब मी सोन्याचं कडं जिंकवायसाठी नाही आलो, मला सोन्याचं कडं नाही पाहिजे, मला नकोय तुमचं सोन्याचं कडं. कौतुकाचे थाप तुमचे माझ्या पाठीवरती पडावे ना, याच्याकरता एवढ्या रात्री मी येत आलोय. कौतुकाचे थाप माझ्या पाठीवरती पडावे याच्याकरता मी येत आलोय. आऊसाहेबांना कौतुकाचे थाप तानाजींच्या पाठीवरून टाकली, मरेपर्यंत तानाजी स्वराज्याचे राहिले. ऐका, धनावरती, श्रीमंतीवरती, पैशावरतीही स्वराज्य निर्माण नाही झालेलं. 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य कोणाचं नाहीये. एखाद्याने विचारलं, हा महाराष्ट्र कोणाचा? हा महाराष्ट्र एखाद्याचा नाहीये महाराज. हा महाराष्ट्र तुकोबारायांचा, हा महाराष्ट्र साधू संतांचा, हा महाराष्ट्र माऊली ज्ञानोबारायांचा, हा महाराष्ट्र एवढे जेवढे मावळे आपल्यासाठी लढलेले आहेत ना, ह्या मावळ्यांचा महाराष्ट्र आहे. आणि भाग्य महाराज या महाराष्ट्रामध्ये, या स्वराज्यामध्ये तुम्हाला मला राहण्याचा योग आहे. जीवन जगत असताना मला मान्य आहे, जगद्गुरु तुकोबाराय कोणी होणार नाही त्या भानगडीत कधी पडूही नका, ज्ञानोबाराय कोणी होणार नाही त्या भानगडीत कधी पडूही नका. जेवढं आयुष्य भेटले का, साधू संतांचे निदान साधू संत जसे जगले तसं त्यांचा आचरण डोळ्यासमोर आणून जगा, या जगण्याला खरा अर्थ आहे. झालंय माझं कीर्तन. एवढे 2 वाक्य माझ्या घरी घेऊन जा, तुमच्या गावामध्ये माझं कीर्तन झाले सफल होईल. अतिशय सुंदर अशा प्रकारचं, गोड अशा प्रकारचं कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे. वेळाच्या पुढं मी 15 मिनिटं गेलेलो आहे. याच्याकरता